मी कोकणकर बोलून चालत नाही. तुम्हाला मोराचा आवाज येतोय का? ऐका, आता सांगायचं झालं तर स्वर्गसुख हेच आहे. सो हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर कशा आहात सर्व? मजेत आहात ना? तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत, म्हणजे सध्या मी चाललो आहे काजूच्या बागेमध्ये. का आमच्या काजूची बाग आहे, काजूच्या बागेला खत घालायला, म्हणजेच आमच्या भाषेमध्ये पूर्ण घालणे असं बोललं जातं. तर चला बघूया कशा प्रकारे काजूंना खत घातलं जातं आणि पूर्ण घातली जातात. बघू शकता, ही आमची काजूची बाग आहे. इकडे काही ठिकाणी काजूंना खत घातलं गेलंय आणि इथे काजूंना खत घालणे काम चालू आहे. बघू शकता, भाव घालतोय. इकडच्या बाजूला काजूच्या खत घालायचं बाकी आहे. खत संपलंय आपलं, तर आपण आता खत आणायला घरी चाललोय. त्याच्यानंतरला थोडासा नाश्ता वगैरे करणार आणि परत काजूमध्ये येणार. काजूला आपण युरिया, सुकला प्लस शेळ्यांची लेंडी आणि शेणखत असे 4 प्रकारचे खत घालतो. तर चला, परत आल्यावरती तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे सगळी कामं केली जातात काजूतली. भाव पण खूप दमला आता, कारण मी ड्युटीवरून उशिरा आलो आणि तो भाई सकाळपासून उठल्यापासून कामं करतोय. तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघू शकता. भाव चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतोय. बघू शकता, भाव खूप दमलाय, खतरनाक. बघा, यावर्षी भाऊ फुल बॉडी बनवणार आहे, गावठी बॉडी कामं करून. फिटनेस बघू शकता, गावाकडची फिटनेस ही अशीच असते, सड पातळ पण स्ट्रॉंग बॉडी बोलतात त्याला, स्ट्रॉंग हेल्दी. हा आमचा गुरांचा गोटा आणि हा आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असा रॉकेट सी. आणि या साईडला शेळ्या ठेवल्या गेल्यात, आमच्या शेळ्या आहेत. इकडे छोट्या शेळ्या आहेत. चल, आपला नाश्ता वगैरे झाला. आता आपण परत निघालोय शेतामध्ये, काजूच्या बागेत. कोयती मी कोकणकर बोलून चालत नाही. असं मारायला लागतं शेतात, कष्ट करायला लागतात. कष्टाशिवाय काय फल नाही भेटत. या ब्रो, कष्टाशिवाय मार्ग नाही भाई. इथून आपली काजूची बाग चालू होते पूर्ण. इकडून आपण पूर्ण भरायला सुरुवात केली आहे. इकडून अशी पूर्ण काजूची बाग लागते. त्या बाजूला, खालच्या बाजूला पूर काजू आहेत. एकूण आपल्याकडे 200-250 काजू आहेत. मगाशी आपण त्या बाजूला काजूंना पूर्ण घातली आहेत. आता या खालच्या बाजूला घालायची बाकी आहेत. बारक्या जांभीला घालूया का? कोणत्या जांभीला घालूया? इकडे घालायचे इथे सगळं ते इथं. तर मंडळी, तुम्हाला आता दाखवतो आपण खत म्हणजे पुरण काजूला, जांभीला कशा प्रकारे घातलं जातं. आता समजून झालं ही काजू आहे, वाढली आहे. त्याच्यानंतरला आपण घालताना खत त्याच्या मुदाजवळ नाही घालायचं, मुदापासून थोडंसं लांब घालायचं. कारण त्याची जी मुळं वाढलेली असतात ना, ती लांब पसरलेली असतात आणि काजूला मुळापासून खत लागलं जातं. तर आपण तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवतो मी.
अशा प्रकारे खत घातलं जातं किंवा पूर्ण घातली जातात. अशा प्रकारे पूर्ण खतून घ्यायचं पहिलं. बस पूर्ण माती आहे ना ती ओढती, अर्धी त्या बाजूला ओढून घ्यायची अशी. शेणखत प्लस शीट म्हणजे कोंबड्यांची जी शीट असते ती पूर्ण पसरून घ्यायची. त्याच्यानंतर आपण खत टाकणार आहोत. त्याच्यामध्ये युरिया आणि सुपला असं मिक्स खत आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ही लेंडी शेळ्यांची ती पण आपण टाकतो, कारण आपल्याकडे अवेलेबल आहे, आपल्याकडे शेळ्या आहे म्हणून. काही जण नाही टाकत पण आपण टाकतो. त्याच्यानंतरला आपण हे वाहून न जाण्यासाठी किंवा बाकी प्राणी असतात जंगलातले वगैरे ते उपसणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी आपण त्याच्यावरती आपण माती ओढतो, जेणेकरून ती मुळाला प्रॉपर लागली पाहिजे. बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता काजूला पुरण घालून म्हणजे खत घालून झालेलं आहे. तर अशा प्रकारे खत घातलं जातं एकदम प्रॉपर. पुरण किंवा खत घालण्याचं कारण काजू चांगल्या प्रकारे व उत्तम प्रकारे धरतात आणि काजूंना बी चांगल्या प्रकारे मिळतं. आता दुसऱ्या काजूला खत घालणं चालू आहे, बघू शकता तुम्ही. भाव घालतोय अशा प्रकारे. आणि परवाचा आपला हँडिकॅप माणूस आता आलेला आहे, खरा शेतकरी. चल पाणी दे रे. मस्त भाकऱ्या बिकऱ्या खाऊन आलाय रगडून. हा दमल्यावर म्हणजे एक तर ऊन किती लागतंय. चल कामाला लाग चल. काय म्हणून औषध मारले रे तुम्ही. त्याला पण पुरण खायला पाहिजे. आता मी खतच घेतो पटापट आणि तुम्ही ओढत घ्या पटापट. बंटी टाकत घे प्रॉपर. तोच घेऊया मग ते तिकडची झाली की झालं. आता आपण या बाजूचे काजू दोन राहिले आहेत, 2-3 आहेत त्या करून घेणार. हिला घालायचं बाकी आहे ना रे अजून. हे फक्त खतलेले आहे ना काजू. ही पण ओढून घे आता पांड्या. नाही तर तू खततोयस काय, मी हे करू ओढत घेऊ काय.
आवडतं आता. आपण लागूया आपल्या कामाला आता. ही काजू आहे, त्या काजूला आपण खतत घेऊया. म्हणजे आपण पटापट खतत घ्यायचं आहे आणि नंतरला हा पूर्ण घालत घेईल आणि तो ओढत घेईल. म्हणजे आपली कामं फास्ट होत जातील. खालच्या बाजूला आपण खतून झालंय. आता वरच्या बाजूला जाणार आहोत. बघू ह्या ही 2-3 अशा खालच्या बाजूच्या काजू खतलेत, त्यांना ते पूर्ण घालतायत भाऊ. आता आपण वरच्या बाजूला जाणार आहोत. भाऊ दमला, हा ओढतोय. काय रे बंटे खड्डा पाड म्हणजे ही माती ते पाठी जाईल ना त्याच्यावर. का तिथं पाणी साचून खड्डा होतो वाटतं जास्त. भावाचं ग्रॅज्युएशन झालंय, माझं पण ग्रॅज्युएशन झालंय. हा भाई 10वी. लोक बोलतात गावाकडे काय आहे, कोकणात काय आहे. खरं सांगायचं झालं तर स्वर्गसुख हेच आहे. त्या मुंबईच्या धावपळीच्या जीवनात, धावपळीमध्ये जगण्यात काहीच नाही आहे. दिवस रात्र आपण तिकडे मुंबईला कष्ट करतो, खड्डा पाड किती तर 10 आणि 15 हजार रुपये कमवण्यासाठी. पण आपणाला खरी संपत्ती जगायचं म्हणजे आयुष्य जगायचं असेल तर मी सांगेन गावाकडचं आयुष्य जगा. एवढंच सुख मिळेल ना गावच्या आयुष्यामध्ये. थोडेफार कष्ट करावे लागतील पण सुख नक्की मिळेल. काजूंना पूर्ण वगैरे घालत असताना अशा काजूंच्या आजूबाजूला येणाऱ्या जाळी त्या काजूंना अडचणी करत असतात. वाढण्यासाठी अडथळा निर्माण होतो. तो अडथळा निर्माण न होण्यासाठी अशा आपण जाळी वगैरे साफ करतो सगळ्या. म्हणजे आजूबाजूला आलेलं असतं जे रान, ते रान सगळं आपण तोडून साफ करतो व ते सगळं आपण असं बाजूला ठेवतो एका. सगळं साफ वगैरे करून म्हणजे पूर्ण काजूला वाढण्यास मदत होते व मोकळेपणा मिळतो पूर्णपणे. काजू साफ केले. माती तिथे मुगाचं वाढायला पाहिजे, दगडी खाण्याचं लावायला पाहिजे. दगडी त्या बाजूला लावूया ना. हां अशा. हां ती फक्त ती अशी फक्त फिरव. हां बस. किती बाकी अजून? एक एक सकाळी उचलत होता की पावसात काय पत्ते दिसणार. नको तुटल तर नको तुटल. किती काय टिकावायचा वड माती तिकडे खाली असेल. पांढर ठेवून तर बघ समोर खाली वाटव. घेऊन मला यमुनेच्या काठावरती मुदावर वड सगळी माती जरा शेवटी ठेवून बाकीची वड. हा सगळी वड राहू दे. दांडीचं पाल बस सरळ कर. बरं नाही इकडे आवाज गेला मला. ओके. थोडा वेळ विश्रांती घेऊन आपण पुन्हा कामाला सुरुवात करतोय. आता थोडा वेळ काम करणार, त्याच्यानंतरला घरी जाणार, जेवणार आणि गप झोपून जाणार. भाई मी दमलो आहे तरी पण भाई जीव काढतायत. हे भाकरी खाऊन आलेत मस्तपैकी रगडून बिघडून. हां तुम्हाला मोराचा आवाज येतोय का? ऐका आला का?
थांबावल ना रे, आपण ठेवतो बाहेर. ठोंबेरा बनवतोयस? ठोंबेरा थांबा झाला की बाहेर न वय घाल ठेवणार रे. घालशिव ना रे काय भाई, वय बी घालणे का इधर? हे कुदळ कुठे ठेवू? फायनली दुपारचा 1:30 वाजलाय आणि आपण आता घरी चाललोय. अर्ध्या बहुतेक काजूंना खत पूर्ण घालून झाले आहेत. बाकीचं आपण आता संध्याकाळी घालू किंवा उद्या घालतील. अशा प्रकारे तुम्ही बघितला असाल काजूंना खत कशा प्रकारे घातलं जातं. तर आता आपण घरी चाललो आहे आणि पाऊस पण आला आहे, बघू शकता तुम्ही. पावसाचं वातावरण झालंच होतं, पण मगाचपासून आम्ही काम करत होतो तेव्हा कधी आला नाही. आणि आता आम्ही जेव्हा घरी निघालो आहे तेव्हा पाऊस आला आहे. खरं तर पावसाची खूप गरज आहे, कारण आपण जे खत घातलं आहे, पूर्ण घातले आहेत, ते जिरण्यासाठी पावसाची खूप अत्यंत गरज आहे. तर आता भिजायला होणार आहे. सो आपण आता जाऊया लवकर. आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.